मुंबईतील जय जवान गोविंदा पथकाला प्रो गोविंदा लीग मध्ये यंदा संधी मिळालेली नाहीये। प्रो गोविंदा लीग मध्ये संधी न मिळाल्यानं जय जवान पथकाची तीव्र नाराजी देखील पाहायला मिळते। आयोजकांनी राजकारण करून आम्हाला बाहेर काढल्याचा जय जवान पथकाचा आरोप देखील पाहायला मिळतोय। राज आणि उद्धव ठाकरेंच्या विजय मेळाव्यावेळी मनोरा लावल्यानं आम्हाला बाहेर काढलं का अशा प्रकारचा संशय देखील जय जवान पथकानं व्यक्त केलेला आहे। मराठीच्या मुद्द्याला पाठिंबा दिल्यानं आमच्या विरोधात राजकारण केलं गेलंय अशा प्रकारचा आरोप देखील जय जवान पथकानं केलेला आहे। पण त्याच मैदानात आहोत ज्या मैदानामध्ये ही संपूर्णपणे तयारी आहे ती होत असते। याच मैदानामध्ये आहेत अनेक बालगोपाळ आहेत, ती प्रॅक्टिस करत असतात। हेच मैदान आहे ज्या ठिकाणी आपल्याला रात्रीच्या सुमारास प्रॅक्टिस होताना पाहायला मिळते। कशा प्रकारे तयारी संपूर्णपणे सुरू आहे, नक्की कशा प्रकारचं यावर्षीचं नियोजन आहे हे आपण जाणून घेणार आहोत। याच मंडळाचे सर्वेसर्वा ज्या ठिकाणी आपण अनेक वर्ष त्यांना ओळखतो ते म्हणजे संदीप ढवळे सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी देखील या ठिकाणी आहेत। संदीप दा, कशा प्रकारे तयारी ह्या वर्षीची सुरू आहे, काय एक नवीन आपल्याला पाहायला मिळणार आहे? गेल्या वर्षी थोडक्यासाठी आपला जो विक्रम आहे तो चुकला, परंतु ह्या वर्षी काय ध्येय आहे? नक्कीच मागील वर्षी जे आमचे थर कोसळले होते त्याच्यामध्ये काहीतरी नव्याने सुधारणा आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि मे महिन्यापासून आमचा हा सराव चालू आहे। या सराव दरम्यान आम्ही जो फिटनेस ठेवलेला आहे तो कायम आहे आणि या फिटनेसच्या आधारावर आमची चालू वर्षी 10 तारचं जे स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत। या दहीहंडी याच्यामध्ये सगळ्या तरुणांनी सहभाग घेतला पाहिजे, कारण हा आपला उत्सव सण हा टिकला पाहिजे आणि भविष्यात तरुण पिढीच आता पुढे दहीहंडी खेळणार आहे आणि आता 25 वर्ष आम्ही या दहीहंडीत होतो। आता पुढे आम्ही नवीन तरुणांना संधी देतोय आणि या आमच्या गोविंदा पथकामध्ये यांना सहभागी करून घेत आहोत। भविष्यात हीच पिढी नवीन नवीन स्पर्धेमध्ये आणि उत्सवामध्ये सहभाग होऊन आपला हा हिंदुस्थान टिकवण्याचा प्रयत्न करत राहील। खेळ हा खेळाच्या भूमिकेने खेळला पाहिजे, राजकारण ठिकाणी राहिलं पाहिजे आणि उत्सवाच्या ठिकाणी राजकारण येत्या कामाने माझी सगळ्याच नेत्यांना विनंती असेल की खेळाचं राजकारण कोणी करू नका, खेळाला खेळाच्या पद्धतीने खेळू दे आणि तुमचं जे राजकारण आहे ते राजकारणाच्या पद्धतीने त्या ठिकाणी सुखरूप राहून दे बस। या ठिकाणी असेलच, परंतु खेळ हा वेगळ्या साईडला, राजकारण हा वेगळ्या साईडला असलं पाहिजे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। परंतु पाहायचं झालं तर खेळ हा खेळणारच आहे, त्यासोबतच सांस्कृतिक वारसा जपत यावर्षी जय जवान गोविंदा पथक मोठ्या उत्साहात मैदानात उतरलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ सतीश कदमसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई। दरम्यान जय जवान पथकानं केलेल्या आरोपांवरती मनसे नेते अविनाश जाधव यांनी काय प्रतिक्रिया दिली ती देखील आपण पाहूयात। आपल्यासोबत मनसे नेते अविनाश जाधव आहेत, आपण त्यांच्याकडनं याबाबतचं पुढची प्रतिक्रिया घेऊ। सर, काय सांगाल? जय जवान गोविंदा पथकाला यंदा प्रो गोविंदामध्ये संधी दिली गेलेली नाहीये, कुठेतरी यामागे राजकारण झालं असं गोविंदा पथकाचं म्हणणं आहे। एक आयोजक म्हणून तुम्हाला काय वाटतं? 2016 ते 2024 आम्ही कुठलंही सेलिब्रिटी आमच्या ह्याच्यावर आणले नाही, कारण आम्हाला खेळातलं खेळ पण टिकवायचं होतं आणि तुम्ही ज्या वेळेला ह्या खेळाला वेगळ्या लेवलला न्यायचा विचार करता त्यावेळेला काही गोष्टी घडतात। सो काय घडलं हे मला माहीत नाहीये, पण जर खेळाडूंच्या बाबतीत काही चुकीचं घडलं असेल तर ते योग्य नाही। मी पुन्हा सांगतो की ही मुलं मुंबईची शान आहेत आणि एखाद्या खेळात त्यांना पार्टिसिपेट मिळालं नाही म्हणून त्यांचं काही वजन कमी होणार नाही, कारण त्यांनी जे रेकॉर्ड्स करून ठेवलेत त्यांना हात लावायला अनेक वर्ष जातील। सो तुम्ही त्यांना पार्टिसिपेट घेतलं नाही, तुम्ही त्यांना संधी दिली नाही म्हणून जय जवान गोविंदा पथक छोटं होईल असं काही होणार नाहीये। ते त्यांच्या रुबाबात महाराष्ट्र फिरतात। दहीहंडीच्या दिवशी प्रत्येक छोट्यांपासून मोठ्या जे आयोजक असतात त्यांची इच्छा असते की जय जवान गोविंदा पथकाचे पाय आमच्या मंडळाला लागावेत किंवा आमच्या त्या कार्यक्रमाच्या इथे लागावेत। त्यामुळे कुठल्याही आयोजनात त्यांना संधी मिळाली नाही म्हणून जय जवान गोविंदा पथक छोटं होत नाही। प्रो गोविंदामध्ये कुठेतरी जय जवान गोविंदा पथकासोबत जर राजकारण होत असेल तर हे चुकीचं आहे। खेळ हा खेळाप्रमाणेच पाहावा असं मत जे आहे ते अविनाश जाधव यांनी देखील व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विकीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।